नमस्कार. HPV लस नाव तर सगळ्यांनीच ऐकलं असेल, पण या लसीबद्दल जेवढी चर्चा होते तेवढेच गैरसमजही आहेत. एकीकडे ही लस कॅन्सरपासून वाचवते असं म्हटलं जातं, तर दुसरीकडे यामुळे वंध्यत्व येतं अशी भीती घातली जाते. मग खरं काय? चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया, अगदी विज्ञानाच्या मदतीने. 8 मिनिटं, फक्त 8 मिनिटं. हा आकडा ऐकायला खूप छोटा वाटतो नाही का? पण आपल्या देशात दर 8 मिनिटाला एका स्त्रीचा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे म्हणजे सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू होतो. ही गोष्ट इतकी गंभीर आहे की आपण हा विषय समजून घेईपर्यंत कुठेतरी आणखीन एक जीव आपण गमावलेला असेल. मग प्रश्न हा आहे की या जीवघेण्या आजारावर काही उपाय आहे का? तोही असा उपाय जो जवळपास 100% काम करेल? तो उत्तर आहे हो, नक्कीच आहे. विज्ञानाने आपल्याला HPV लस दिली आहे. पण खरी अडचण दुसरीकडेच आहे. व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर फिरणाऱ्या काही मेसेजेसमुळे लोकांच्या मनात इतकी भीती बसली आहे की अनेक जण आपल्या मुलींना ही लस द्यायलाच तयार नाहीत. ठीक आहे. मग आपण एक काम करूया, आपण थोडं खोलात शिरूया आणि हे समजून घेऊया की ही लस नक्की काय आहे. म्हणजे HPV म्हणजे काय आणि ही लस त्याला रोखण्यासाठी नेमकं काम कसं करते. सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यातून काढून टाका. गर्भाशयाचा कॅन्सर हा काही अनुवंशिक आजार नाही, म्हणजे तो आईकडून मुलीकडे वगैरे येत नाही. तो होतो एका व्हायरसमुळे, एका विषाणूमुळे, ज्याचं नाव आहे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, म्हणजेच HPV. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण याचा अर्थ काय की हा आजार आपण टाळू शकतो. आणि गंमत म्हणजे हा व्हायरस शरीरात शिरला की लगेच दुसऱ्या दिवशी कॅन्सर होतो असं नाहीये. नाही, ह्या व्हायरसच्या इन्फेक्शनपासून ते कॅन्सर होण्यापर्यंत चक्क 10 ते 15 वर्षांचा काळ लागतो. विचार करा, इतका मोठा काळ. आणि हीच तर आपल्यासाठी संधी आहे. आपल्या शरीराला ह्या व्हायरसला हरवण्यासाठी प्रचंड वेळ मिळतो. आणि इथेच एंट्री होते लसीची. सर्वावॅक असो किंवा गाडासेल, ही HPV लस काय करते? ती आपल्या शरीराच्या डिफेन्स सिस्टमला म्हणजे रोगप्रतिकारशक्तीला ह्या व्हायरसची ओळख करून देते. जणू काही ती आपल्या शरीराला एक ट्रेनिंग देते. मग जेव्हा खरा व्हायरस शरीरात यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपलं शरीर त्याला आधीच ओळखतं आणि तिथेच संपवून टाकतं. सोपं आहे. व्हायरस नाही म्हणजे कॅन्सरचा धोकाही जवळजवळ 0. विज्ञान इतकं स्पष्ट असताना सुद्धा व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या त्या मेसेजेसमुळे लोकांच्या मनात प्रचंड गोंधळ आहे, भीती आहे. चला तर मग अशा 3 मोठ्या अफवा आणि त्यामागचं खरं सत्य काय आहे ते आपण बघूया. सगळ्यात पहिली आणि मोठी अफवा की ही लस घेतल्याने वंध्यत्व येतं, मुलींना बाळ होत नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे, हे पूर्णपणे खोटं आहे. उलट सत्य याच्या एकदम विरुद्ध आहे. विचार करा, जर दुर्दैवाने कॅन्सर झालाच तर उपचारांमध्ये गर्भाशयच काढून टाकावं लागतं. आणि मग स्त्री आई कशी बनणार? म्हणजे ही लस वंध्यत्व आणत नाही, उलट ती गर्भाशय वाचवते, भविष्यात आई होण्याच्या शक्यतेला वाचवते. दुसरा एक गैरसमज आहे की ही लस फक्त लग्न झालेल्या स्त्रियांसाठीच आहे. अजिबात नाही. हे तर पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर ही लस सगळ्यात जास्त प्रभावित तेव्हा ठरते जेव्हा ती 9 ते 14 वर्षांच्या मुलींना दिली जाते. का? कारण व्हायरसचा संपर्क होण्याच्या आधीच, म्हणजे शारीरिक संबंध सुरू होण्याच्या आधीच जर शरीराला तयार केलं तर संरक्षण जवळपास 100% मिळतं. आणि तिसरा मुद्दा, साईड इफेक्ट्सचा. लोकांना वाटतं की याचे काहीतरी भयंकर परिणाम होतात. पण खरं सांगायचं तर असं काहीही नाहीये. जसं आपल्याला कोणतीही दुसरी लस घेतल्यावर होतं अगदी तसंच. म्हणजे इंजेक्शन दिलं, त्या जागी थोडं दुखेल किंवा अगदी हलकासा ताप येईल, बस. या पलीकडे कोणताही मोठा, गंभीर धोका आजपर्यंत सिद्ध झालेला नाहीये. चला तर मग आता सगळ्या गैरसमजांना बाजूला सारून सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. ही लस नक्की कोणी घ्यायची आणि कधी घ्यायची याबद्दलची स्पष्ट माहिती आता आपण पाहूया. तर बघा, लसीकरणासाठी सगळ्यात बेस्ट वे कोणतं? तर 9 ते 14 वर्ष. या वयात फक्त 2 डोस पुरेसे आहेत आणि संरक्षण मिळतं बेस्ट. समजा हे वय निघून गेलं तरी काळजीचं कारण नाही. 15 ते 26 वर्षांच्या वयोगटात 3 डोस घ्यावे लागतात, पण संरक्षण तरीही चांगलं मिळतं. आणि हो, 26 वर्षानंतर अगदी 45 वर्षांपर्यंतही डॉक्टरांच्या सल्ल्याने ही लस घेता येते, फक्त तिचा प्रभाव थोडा कमी होऊ शकतो. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की ही लस म्हणजे फक्त एक इंजेक्शन नाहीये. ही एक खूप मोठी, एक अमूल्य भेट आहे.
एक असा निर्णय आहे जो अख्खं आयुष्य वाचवू शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी आपल्या घरातल्या मुलीला वाढदिवसाला एखादं महागडं गिफ्ट देण्याऐवजी तिला हे आरोग्याचं गिफ्ट देण्याचा विचार नक्की करा. ही एक लस तिच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याला सुरक्षित करू शकते. एका अशा आजाराला हरवण्याची संधी आपल्या हातात आहे, जी आपण का म्हणून सोडावी? एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही सर्व माहिती केवळ जनजागृती आणि शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नये. लसीकरणाबद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टर, स्त्री रोगतज्ञ किंवा बालरोगतज्ञांशी बोलणं, त्यांचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.